बुलढाणा जिल्ह्यातील बोथा येथील ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून एलिना या मादी वाघिणीचे ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वी स्थलांतरण करण्यात आले। या यशस्वी प्रक्रियेमागे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरल्याची चर्चा वन्यजीव प्रेमी व नागरिकांमध्ये होत आहे। यापूर्वी आमदार संजय गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून पेंच व्याघ्र प्रकल्पातून PKT 7 CP1 धुरंधर या नर वाघाचे ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वी पुनर्वसन करण्यात आले होते। त्यानंतर अभयारण्यात नैसर्गिक प्रजननास चालना मिळाली। जैवविविधता समृद्ध व्हावी आणि व्याघ्र अधिवास अधिक सक्षम व्हावा यासाठी नर वाघासोबत तातडीने मादी वाघिणीचे स्थलांतरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव MS रेड्डी यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे केली होती। या निवेदनामध्ये ज्ञानगंगा अभयारण्यात मादी वाघिणी बरोबरच चितळ, सांभर, काळवीट, भेकर यांसारख्या तृणभक्षी वन्य प्राण्यांचेही नियोजनबद्ध स्थलांतरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती। आमदार गायकवाड यांच्या या मागणीची दखल घेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून एलिना या मादी वाघिणीचे ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वीरित्या स्थलांतरण करण्यात आले। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। ब्युरो रिपोर्ट, व्हायरल विषय, बुलढाणा।